शांताताई त्यांच्या नव्या सुनेला म्हणाल्या, नीता, उद्यापासून तू आणि राघव तुमचं किचन वरच्या मजल्यावर शिफ्ट करा. तिथे अगोदरच एक छोटं किचन बनवलेलं आहे. गॅस आणि लागणारी भांडी मी तिथे नेऊन ठेवली आहेत. रेशनचं सामान उद्या राघव घेऊन येईल. उद्यापासून तुमच्या दोघांचा संसार वेगळा असणार आहे. सासूचं बोलणं ऐकून नीताच्या हातातून चहाचा ट्रे पडता पडता वाचला. आत्ता कुठे तिच्या लग्नाला 15 दिवस झाले होते. हातावरच्या मेहंदीचा रंग अजून पूर्ण निघून गेला नव्हता आणि तिच्या सासूने वेगळं राहण्याचा हुकूम सोडला. त्यांचं बोलणं ऐकून नीता सुन्न होऊन उभी राहिली. नीता एक नवीन विचारांची मुलगी होती, पण तिच्यावर असलेले संस्कार खूप चांगले होते. ती शहरात वाढलेली होती. आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे आईवडील दोघेही नोकरी करत होते. त्यामुळे नीता नेहमी घरात एकटी असायची. पण जेव्हा तिचं लग्न एका श्रीमंत एकत्रित कुटुंबातल्या राघवसोबत झालं, त्यावेळी ती खूप खुश झाली होती. राघवच्या घरात त्याचे काका काकी, त्यांची मुलं सगळे एकत्र राहत होते. खूप मोठं एकत्र कुटुंब होतं. नीताला असं वाटलं होतं की इथे तिला ते प्रेम, आपलेपणा मिळेल ज्याच्यासाठी ती लहानपणापासून आसुसलेली होती. पण आज तिच्या सासूने तिला एका झटक्यात वेगळं केलं होतं. संध्याकाळी जेव्हा राघव ऑफिसवरून घरी आला, तेव्हा नीताने रडत त्याला सगळी हकीकत सांगितली. तिचं बोलणं ऐकून राघव पण हैराण झाला होता. तो लगेच त्याच्या आईजवळ गेला आणि त्यांच्या पायात बसून त्यांची विनवणी करत म्हणाला, आई, हे सगळं काय आहे? नीता रडत आहे आणि लोक काय बोलतील? 15 दिवसातच मुलाला आणि नव्या सुनेला वेगळं केलं. आई, नीताकडून काही चूक झाली आहे का? जर झाली असेल तर तू तिच्यावर ओरड, तिला शिक्षा दे, तिला समजून सांग, पण असं वेगळं राहण्यासाठी मजबूर तर करू नकोस. त्याच्या आईने त्यांचा जप बंद केला आणि चष्मा काढून मुलाकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र कठोरपणाची भावना होती, जी आजपर्यंत राघवने कधी बघितली नव्हती. त्या मुलाला म्हणाल्या, राघव, मी जो निर्णय घेतला आहे तो बदलणार नाही. उद्यापासून तुम्ही दोघं वरच्या मजल्यावर राहणार आहात. आणि हो, तुझ्या पगारातला एकही पैसा खालच्या घरात देण्याची गरज नाही. तुझं घर संसार तू स्वतः सांभाळ. आता तुझ्या खोलीत जा. मला माझा जप पूर्ण करायचा आहे. त्या रात्री त्या नवरा बायकोंच्या घशातून अन्नाचा एक कण खाली गेला नाही. दुसऱ्या दिवशी भारी मनाने त्या दोघांनी त्यांचा नवा संसार वरच्या मजल्यावर थाटला. नीताचं मन खूप तुटलं होतं. खालच्या घरातून येणारा हसण्याचा, चेष्टा मस्करी करण्याचा आवाज तिला तिच्या घरात येत असायचा. तिला असं वाटायचं की तिला खूप मोठी शिक्षा दिली आहे. खाली अंगणात मोठी काकू, त्यांची सून, धाकटी काकू गप्पा मारत फिरत असायचे. लहान मुलं खेळत असायची. हे सगळं नीताला खूप आकर्षित करत असायचं. तिला असं वाटत होतं की तिची सासू शांताताई बहुतेक तिचा तिरस्कार करत आहेत किंवा तिला या लायकीची समजत नाहीत की ती या घराचा हिस्सा होईल. असाच एक आठवडा निघून गेला. तिनं बघितलं, तिला तिच्या सासूचं शांताताईंचं वागणं जरा विचित्र वाटत होतं. जेव्हा कधी नीता खाली यायची आणि तिची सासू एकटी असायची, तेव्हा त्या तिला चहा बनवून पाजत असायच्या. तिच्याशी प्रेमाने बोलत असायच्या. पण जसा घरातला कुठला सदस्य आलेला दिसला की त्या नीतासोबत कठोर वागायला सुरुवात करत असायच्या. तिला वरती तिच्या खोलीत पाठवून देत म्हणायच्या, जा सुनबाई, तुझ्या घरात काम पडले असतील ना, इथे गर्दी करू नकोस. त्या नेहमी त्यांच्या थोरल्या आणि धाकट्या जावेसमोर नीताला बोलत असायच्या. त्यामुळे नीताला तिचा खूप अपमान झाल्यासारखं वाटत असायचं. पण राघव तिची समजूत काढत म्हणायचा, नीता, आईचा स्वभाव असा नाही. नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट असणार. हळूहळू नीताने तिच्या घराच्या बाल्कनीत बसून खालच्या अंगणातले निरीक्षण करायला सुरुवात केली. ती जे काही बघत होती त्याने तिचे डोळे उघडायला सुरुवात केली. तिनं बघितलं तर दिसताना घर एकत्र कुटुंब दिसत होतं, पण काम आणि घरातले खर्च एकत्र नव्हते. सकाळी लवकर उठून तिची सासू म्हणजे शांताताई घरातल्या सगळ्या लोकांसाठी एकट्या चहा आणि नाश्ता बनवत असायच्या. थोरल्या आणि धाकट्या काकू, त्यांची सून सकाळी 10 वाजता निवांत उठत असायचे. घरातल्या रेशनचे बिल, लाईट बिल इथपर्यंत की थोरल्या काकूंच्या नातवाच्या शाळेची फी नीताच्या सासऱ्यांच्या पेन्शन आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून जात असायची. त्यांची शेती वडिलोपार्जित नव्हती, तर
शांताताईंच्या नवऱ्याने त्यांच्या मेहनतीच्या कमाईतून खरेदी केलेली होती. एक दिवस दुपारी नीता जिन्यात उभी होती. खाली हॉलमध्ये राघवचा थोरला चुलत भाऊ संजय शांताताईंवर ओरडत म्हणाला, काय ग काकू, हे काय आहे? आज जेवणात परत भोपळ्याची भाजी? तुला माहीत आहे ना, मला पनीर खूप आवडतं. आणि हो, मला 5,000 रुपये दे. मला माझ्या मित्रांच्या सोबत पार्टी करायला जायचं आहे. तुझ्याजवळ नसतील तर काकांकडून मागून घे. शांताताई मान खाली घालून म्हणाल्या, अरे संजय, परवाच तर तुला दिले होते. आता माझ्याजवळ नाहीत. तुझ्या काकांची औषधं पण आणायची आहेत. हे ऐकून संजय म्हणाला, अगं काकू, राघवच्या लग्नात मिळालेल्या गिफ्टमधले पैसे असतील ना? ते कुठे गेले? लपून ठेवले आहेत का? काकू, हे एकत्र कुटुंब आहे. इथे सगळ्यांचा पैसा सगळ्यांचा असतो. संजय खूप उद्धटपणे त्याच्या काकूसोबत बोलत होता. रागात त्याने ग्लास टेबलवर आपटला. तिथेच बसून त्याची आई चहा पित होती. त्यांनी मुलाला ओरडायचं सोडून शांताताईंना म्हणाल्या, अगं शांता, देऊन टाक ना त्याला पैसे. घरातला मुलगा आहे, तरुण रक्त आहे. आणि तसंही तुझा राघव आता कमवायला लागला आहे. त्याला मागून घे. हे ऐकून नीताला खूप राग आला. ती खाली येणारच होती. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज तिच्या कानावर पडला. तिची सासू म्हणाली, जाऊबाई, राघव आता वेगळा राहतो. त्याचा वेगळा संसार आहे. त्याला त्याचा खर्च आहे. मी त्याला पैसे नाही मागू शकत. आणि माझ्याजवळ आता अजून पैसे नाहीत. संजय बडबड करत घरातून बाहेर निघून गेला. थोरल्या आणि धाकट्या काकूंनी तोंड वाकडं केलं आणि आपापल्या खोलीत निघून गेल्या. शांताताई काही न बोलता फुटलेल्या ग्लासचे तुकडे गोळा करायला लागल्या. हे सगळं बघून नीताच्या डोळ्यावर पडलेला पडदा निघाला. तिला समजलं की एकत्र दिसणारं भलं मोठं कुटुंब खरं तर शांताताई आणि त्यांच्या नवऱ्याचे कितीतरी वर्षापासून शोषण करत होते. इथे प्रेम नव्हतं, तर परजीवी जगत होते. संध्याकाळी अजून एक घटना घडली. राघवची आत्या तिच्या पूर्ण कुटुंबासोबत येऊन धडकली. आल्या आल्या त्यांच्या वेगवेगळ्या फर्माईशी सुरू झाल्या. राघवची आत्या म्हणाली, शांता बहिणी, मी असं ऐकलं आहे की राघवची बायको लग्नात भरपूर सामान घेऊन आली आहे. तिला बोलाव, जरा मला पण बघू दे तिच्याजवळ कुठल्या कुठल्या साड्या आहेत आणि कुठले कुठले दागिने घेऊन आले आहे. त्यातल्या काही साड्या आणि दागिने मी माझ्यासाठी पसंत करते. आणि हो, राघवचा पगार पण आता वाढला असेल ना? त्याला एकट्याला चांगली सरकारी नोकरी लागली आहे. त्यामुळे जाताना मला छान मोठं बंद पाकीट मिळायला हवं. शांताताई ज्या आत्तापर्यंत थकल्यासारख्या दिसत होत्या, त्या एखाद्या घायाळ वाघिणीसारख्या उठून उभ्या राहिल्या आणि कडक आवाजात म्हणाल्या, ताई, माझी सून वरच्या मजल्यावर वेगळी राहते. तिची तब्येत ठीक नाही. ती खाली येऊ शकत नाही. राघवच्या पगारावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा हक्क आहे. मी त्यांना घरापासून वेगळं ठेवलं आहे. त्यांचं ते कमवतात आणि त्यांचं ते खातात. माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी फक्त चहा पाणी आहे. कृपया ते घ्या. हे ऐकून त्यांच्या नंदेचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली, वाटणी, तुझ्या नव्या सुनेने आल्या आल्या तुझं घर फोडलं वाटतं. कसली आहे तुझी ही नवी सून? तिने तर आल्या आल्या मुलाला आणि आईला वेगळं केलं. नंद्याचं बोलणं ऐकून शांताताई म्हणाल्या, ताई, ती वेगळी राहिली नाही, तर मी स्वतः तिला या घरापासून वेगळी ठेवली आहे. आता तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला, पण मी माझ्या सुनेचे दागिने, तिच्या साड्या आणि माझ्या मुलाचा पगार या घरातल्या गिधाडांची वाईट नजर पडून देणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य या नकली एकत्र कुटुंबाच्या नावावर माझ्या सगळ्या स्वप्नांचा, इच्छांचा बळी दिला. पण आता माझ्या सुनेच्या इच्छांचा, तिच्या स्वप्नांचा या घरासाठी मी बळी देऊ देणार नाही. शांताताई खूप ठामपणे म्हणाल्या. नीता, जी जिन्यात लपून हे सगळं ऐकत होती, सासूचं बोलणे ऐकून ती तिच्या डोळ्यातल्या पाण्याला थांबवू शकली नाही. ती जी तिच्या सासूच्या वागण्याला निष्ठुर, कठोर समजत होती, ती खरं तर त्यांची सुरक्षा कवच होती. शांताताईंनी सगळी बदनामी स्वतःच्या अंगावर घेऊन नीता आणि राघवचे भविष्य सुरक्षित केले होते. त्यांनी त्यांच्या सुनेला, नीताला यासाठी वेगळं केलं नव्हतं की त्यांचा तिच्यावर जीव नव्हता. उलट यासाठी वेगळं केलं होतं कारण तिचं शोषण होण्यापासून वाचवायचं होतं.
नीता पळत वरती तिच्या घरात आली. तिने तिचं तोंड धुतलं आणि एक दृढ निश्चय केला. संध्याकाळी जेव्हा राघवची आत्या, तिचं कुटुंब आणि घरातले बाकीचे सदस्य हॉलमध्ये बसून शांतताईंना टोमणे मारत म्हणाले, कसली सासू आहे, सोनेला डोक्यावर बसून ठेवले आहे, वेगळी ठेवून तर तिला पूर्ण मोकळी सोडली आहे, नाक कापून ठेवलं आहे. तेवढ्यात नीता चहा नाश्ता घेऊन खाली उतरली. तिला बघून सगळे चकित झाले. तिने तर डोक्यावर पदर घेतला होता. खाली आल्या ती अगोदर आत्याजवळ गेली आणि त्यांच्या पाया पडली. तिला बघून आत्या टोमणा मारत म्हणाल्या, अरे बहिणी, तू तर बोलत होतीस की हिची तब्येत खराब आहे. शांतताई काही उत्तर देणार त्या अगोदरच नीता हसत म्हणाली, आत्या, मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला की तब्येत आपोआप ठीक होते. असं म्हणत ती तिच्या सासूच्या जवळ गेली. त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. त्या विचार करत होत्या की नीता त्यांचं भांडं फोडू नये किंवा सगळ्यांच्या समोर भांडायला सुरुवात करू नये. नीत्याने सगळ्यांच्या समोर तिच्या सासूचा हात पकडला आणि मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्ही सगळे लोक माझ्या आईंना खूप चुकीचं समजत आहात. त्यांनी मला वेगळं ठेवून परकं केलं नाही. उलट त्या मला घरची चांगली लक्ष्मी कसं बनायचं असतं ते शिकवत आहेत. आणि हो, किचन वेगळं होण्याचा अर्थ हा नाही की नाती पण वेगळी झाली आहेत. नंतर नीता तिच्या चुलत, थोरल्या आणि धाकट्या सासूकडे बघून गोड पण मनाला लागेल असं बोलत म्हणाली, काकू, तुम्ही दोघी या घरातल्या मोठ्या आहात, म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला दोघींना बोलत आहे. आईंचं पण आता वय झालं आहे. त्यांना आता जास्त काम होत नाही. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट करायला सांगितले आहे. त्यामुळे आजपासून आई आणि बाबांचं जेवण पण मीच बनवत जाईन. ते आमच्यासोबत वरच्या घरात जेवतील आणि घरातली बाकीची कामं मला पूर्ण विश्वास आहे थोरल्या जाऊबाई आणि तुम्ही दोघी मिळून सांभाळून घ्याल. शेवटी आपलं एकत्र कुटुंब आहे. बरोबर बोलत आहे ना मी? त्यामुळे कामं पण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजेत. नीताचं बोलणं ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली. काकूंच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला. त्यांच्या जावेला शांत्याला आराम आणि आता घरातली कामं त्यांना आणि त्यांच्या सुनेला करायला लागणार हा विचार करूनच त्यांची हालत खराब व्हायला लागली. नीता एवढं बोलून थांबली नाही, तर पुढे म्हणाली, आणि हो आत्या, राघव बोलत होते घराची डागडुजी करायची आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की आम्ही लोक तर वरच्या मजल्यावर राहतो. त्यामुळे खालच्या घराचा खर्च आणि मेंटेनन्स मोठ्या आणि धाकट्या काकूंची मुलं दोघं मिळून उचलतील. शेवटी राघव एकटे कधीपर्यंत सगळ्यांचं ओझं उचलणार आहेत? बरोबर बोलत आहे ना मी? नीताचे बोलणं ऐकून सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. जे लोक आत्तापर्यंत एकत्र कुटुंबाचे गाणे गात होते, जशी जबाबदारी आणि खर्च उचलण्याची वेळ आली तसे एक एक तिथून उठण्यासाठी कारणं शोधायला लागले. सगळ्यात अगोदर आत्या उठून म्हणाल्या, अरे पोरांनो, चला, आपल्याला घरी जायला उशीर होत आहे. त्यांच्या मागे मागे मोठ्या काकू म्हणाल्या, संजयचे बाबा आवाज देत आहेत. असं म्हणत त्या निघून गेल्या. थोड्या वेळात सगळा हॉल रिकामा झाला. तिथं फक्त नीता आणि तिची सासू दोघीच राहिल्या. त्यांनी बघितलं की राघव, जो आत्ताच ऑफिसमधून घरी आला होता, तो दारात उभा राहून हसत होता. शांताताईंनी नीताकडे बघितलं. आज त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या म्हणाल्या, अगं वेडाबाई, तू हे काय केलंस? आता पूर्ण कुटुंब तुझ्या विरोधात होतील. नीता सासूच्या गळ्यात पडून म्हणाली, होऊ दे आई. जे लोक तुम्हाला फक्त काम करण्याची मशीन समजत आहेत, त्यांचं विरोधात जाणं चांगलंच आहे. तुम्ही मला या सगळ्यांपासून वाचवण्यासाठी सगळा दोष तुमच्या अंगावर घेतला. मग मी तुमची ढाल बनू शकत नाही का? राघव घरात आला आणि आईच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी माझ्या शिक्षणात आणि नोकरीत एवढा बिझी राहिलो होतो की मला कधीच समजलं नाही की तू या घरात किती मन मारून जगत आहेस. नीताने आज मला तुझ्या शांत राहण्यामागचा अर्थ समजवला आहे. शांताताईंनी दोघांना मिठी मारली. शांताताई डोळे पुसत सोनेला म्हणाल्या, पण नीता, तू तर बोलली आहेस की मी आणि तुझे बाबा वरती जेवणार आहोत. मग इथले जेवण कोण बनवणार?
नीता हसून म्हणाली, आई, या घरात जो बनवेल तो खाईल. आजपासून तुम्ही ड्युटीवर नाहीत तर रिटायर झाला आहात. तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला सांभाळायला आहेत. त्या दिवसानंतर त्या घरात एक नवीन नियम सुरू झाला. थोरल्या आणि धाकट्या काकू त्यांच्या सुनेला नाईलाजाने घरातली कामं करायला लागत होती. कारण नीताच्या हिशोबाने शांताताई आता आजारी राहत होत्या. संजय आणि त्याच्या चुलत भावांना उडवण्यासाठी पैसे मिळायचे बंद झाले होते. त्यामुळे त्यांना पण नाईलाजाने नोकऱ्या शोधायला लागल्या. नीता जरी वरती वेगळी करून खात होती, पण संध्याकाळचा चहा दोघी सासूसुना एकत्र बाल्कनीत बसून पीत होत्या आणि खालच्या घरात चालू असलेला गोंधळ बघून हसत असायच्या. शांताताई विचार करत होत्या की नीता बरोबर बोलत आहे. कधी कधी एकत्र येण्यासाठी थोडं लांब राहणं जरुरी असतं. शांताताईंनी जी रेष ओढली होती त्याने घर तुटलं नव्हतं, उलट त्या घराचा पाया ठिसूळ होण्यापासून वाचवला होता. नीताला हवं तसं मोठं कुटुंब भेटलं नाही ज्याची तिने कल्पना केली होती, पण तिला एक अशी आई भेटली होती जी तिच्यासाठी सगळ्या जगाशी भांडली होती. आणि ही कुठल्याही एकत्र भरल्या घरापेक्षा खूप किमती गोष्ट आहे. कधी कधी आपण स्वतःवर नकळत खूप अनावश्यक जबाबदाऱ्या घेत असतो आणि हेच शांताताईंच्या सोबत पण झालं होतं. जर त्यांनी अगोदरपासूनच घरातल्या खर्चाच्या आणि कामाच्या वाटण्या केल्या असत्या, समोरच्याला नाही बोलायला शिकल्या असत्या, तर कदाचित आज ही परिस्थिती आली नसती. त्याग तोपर्यंत सुंदर असतो जोपर्यंत तो मनापासून केला जातो, पण जेव्हा त्याग मजबुरी बनतो तेव्हा तो शोषण बनतो.